नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते? विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा, भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर कोकण
कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वैगई नदी डॅश पर्वतरांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश पर्वतरांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3
कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडीचे हाड फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 परपोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संताशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश वेद आहे. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश हा वेद आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणती सभा बरखास्त होत नाही? कोणती सभा बरखास्त होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ऑगस्ट 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?
सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 BL वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्यांदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 भवानीपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुळण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र आणि मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. डॅशशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मोगल बादशाह औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 1 किले अर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 1616 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 काला कबुतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2
तीन यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशेस जिल्ह्यात आहे. राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशेस या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिरड्या सुजणं दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? हिरड्या सुजनातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करते? अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनक म्हणून कोण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 1 विक्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. दातांमधील ॲनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लिओरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकर्मकपणे करता येईल? सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकर्मकपणे करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्धवाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युत रोधाचे एकक कोणते? विद्युत रोधाचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ओहम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅशशी आहे. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅशशी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅशशी होते. इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅशशी होते. तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारचा उल्लेख यापुढे केंद्र सरकार असा न करण्याचे जाहीर केले आहे? कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारचा उल्लेख यापुढे केंद्र सरकार असा न करण्याचे जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान किती वय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1293 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतातील राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतीय
संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 कर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सध्या कितवी लोकसभा सुरू आहे? भारतात सध्या कितवी लोकसभा सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 17वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ओम बिर्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 श्रीलंका या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? श्रीलंका या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलंबो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय सैन्य दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय सैन्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 युक्रेन हा युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा देश आहे? युक्रेन हा युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 युनोच्या मानवी हक्क समितीतून कोणत्या देशाला बाद करण्यात आले आहे? युनोच्या मानवी हक्क समितीतून कोणत्या देशाला बाद करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत? 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत? प्रश्न क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाला भरविल्या जातात? ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाला भरविल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 701 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 वंचुआ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? वंचुआ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 RCEP व्यापार करणारा मान्यता देणारा पहिला देश कोणता? RCEP व्यापार करणारा मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लोथल गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या स्वातंत्र्य दिनी डॅश डॅश येथील भारतीय दूतावासात पहिल्या आत्मनिर्भर भारत कॉर्नरचे उद्घाटन झाले. भारताच्या स्वातंत्र्य दिनी डॅश डॅश येथील भारतीय दूतावासात पहिल्या आत्मनिर्भर भारत कॉर्नरचे उद्घाटन झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 बँकॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गारो आणि खासी टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहेत? गारो आणि खासी टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. 26 लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9° चॅनलमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वनाम्यातील बंधुता तत्व कशातून व्यक्त होते?
सर्वनाम्यातील बंधुता तत्व कशातून व्यक्त होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणी ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्कारांच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदार निर्धारित केले? खालीलपैकी कोणी ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्काराच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदार निर्धारित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 रामसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धा कायदा 2002 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशशांनी वर्तविले आहेत? भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशशांनी वर्तविले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम कामा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनांमध्ये डॅश यांचा समावेश होतो? भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनांमध्ये डॅश यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 भांडवली प्राप्ती आणि भांडवली कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले? कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीरला नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विराज शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्र साठींच्या कर्जपुरवठा 40% 10% कमी करण्याची शिफारस केली? खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्र साठीच्या कर्जपुरवठा 40% 10% कमी करण्याची शिफारस केली? तर ऑप्शन क्रमांक 3 नरसिंहन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय? भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना सुरू कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे? आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दरडोई सोयी सुविधा उपभोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46
अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अर्थसंकल्पनेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भांडवली खाते हे आपले करेक्ट आन्सर होईल.